तुम्हाला एक सरळ प्रश्न विचारतो. डिग्री विकत घेऊन जॉब मिळवायची आहे की आयुष्य सुरक्षित करायचं आहे? मी गेल्या 15 वर्षापासून एज्युकेशन फील्ड मध्ये काम करतोय आणि माझ्याकडे अनेक स्टुडंट्स येतात आणि ते मला एकच प्रश्न विचारतात. सर, बॅकडेटेड डिग्री जेन्युइन असते का? सर, घेऊ का? आज मी तुम्हाला एक अनकम्फर्टेबल ट्रूथ सांगणार आहे. हो, डिग्री विकत मिळते. हो, मिडलमॅन असतात. हो, लोक घेतात. आणि हो, काही लोक त्या डिग्रीवर जॉब पण करत आहेत. पण हा पूर्ण ट्रूथ नाही. तुम्ही विचारता, सर, सेफ आहे का? मी तुम्हाला उलट प्रश्न विचारतो. तुम्हाला डिग्री हवी आहे की टेन्शन फ्री आयुष्य? चला, लॉजिकली विचार करूया. जर डिग्री विकत घेणे इतकं सेफ असतं तर मग व्हेरिफिकेशन सिस्टीम का आहेत? युनिव्हर्सिटीज रेकॉर्ड्स का ठेवतात आणि लोक पकडले जातात ते कसे? रियालिटी एकच आहे. फेक डिग्री म्हणजे स्मार्ट मूव्ह नाही. फेक डिग्री म्हणजे डिलेड रिस्क आहे. तुम्हाला वाटतंय हे फक्त बोलणं आहे. चला, काही रिअल रिपोर्टेड केसेस बघूया. इंडियामध्ये अनेक फेक डिग्रीज रॅकेट्स पकडले गेले आहेत. शेकडो फेक सर्टिफिकेट्स, मार्कशीट्स आणि सील्स जप्त झाले आहेत. काही केसेस मध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजवर आरोप झाले डिग्री विकल्याचे आणि करोडचा स्कॅम. आणि सर्वात महत्वाचं, सर्वात इम्पॉर्टंट, काही एम्प्लॉईज अनेक वर्ष जॉब केल्यानंतर सुद्धा व्हेरिफिकेशन मध्ये पकडले गेले आणि जॉब गमावली. यूजीसी सुद्धा वारंवार वॉर्निंग देते, फेक युनिव्हर्सिटीज पासून सावध राहा. म्हणजे काय? तुम्ही स्मार्ट नाही, तुम्ही ऑलरेडी एक्झिस्टिंग सिस्टीम रिस्क मध्ये टाकत आहात. आता एक महत्वाचा लीगल पॉइंट समजून घ्या. इंडियन कोर्ट्सने वारंवार सांगितले आहे, फ्रॉड वायटिएट्स एव्हरीथिंग. म्हणजे फ्रॉडवर आधारित अपॉइंटमेंट सुरुवातीपासून इनव्हॅलिड मानली जाऊ शकते. याचा अर्थ तुम्ही 5 वर्ष काम केलं असो किंवा 10 वर्ष की 15 वर्ष, एक व्हेरिफिकेशन आणि सगळं संपतं. एकदा जर फ्रॉड सिद्ध झाला तर जॉब जाते, प्रमोशन थांबते, रेप्युटेशन संपते आणि काही केसेसमध्ये कोर्ट किंवा डिपार्टमेंट असा आदेश देऊ शकतो की तुम्ही घेतलेली सॅलरी सुद्धा परत करावी लागते. आणि हे सगळं कोण करतं? तुमचं डिपार्टमेंट, व्हिजिलन्स, पोलीस आणि मोठ्या केसेसमध्ये अँटी करप्शन एजन्सीज. फेक डिग्री घेतल्यानंतर काय होतं? तुम्ही जॉब मिळवता, पण त्याच दिवशी तुमच्या आयुष्यात एक इनव्हिजिबल फिअर सुरू होतं. फिअर नंबर 1, व्हेरिफिकेशन आलं तर. फिअर नंबर 2, कंप्लेंट झाली तर. आणि फिअर नंबर 3, मिडलमॅन पकडला तर. तुम्ही जॉब करत नाही, तुम्ही रोज रिस्क मॅनेज करत आहात. तुम्ही म्हणाल, सर, माझ्या ओळखीचे लोक सेफ आहेत. मी म्हणतो, सेफ आहेत की अजून पकडले गेले नाही. सिस्टीम स्लो आहे पण ब्लाइंड नाही. एक स्टुडंट 3-4 वर्ष मेहनत करतो आणि जॉब कोणाला मिळते? डिग्री विकत घेणाऱ्याला. ही फक्त फ्रॉड नाही, ही इनजस्टिस आहे. फेक डिग्री म्हणजे शॉर्टकट नाही, स्मार्टनेस नाही, टाइम बॉम्ब आहे. आज सेफ वाटतंय, पण उद्या एक व्हेरिफिकेशन आणि सगळं संपतं. डिग्री विकत घेणं सोपं आहे, पण रिस्पेक्ट विकत मिळत नाही, पीस ऑफ माइंड विकत मिळत नाही. तुम्ही सिस्टीमला फसवू शकता, पण परिणामांना नाही. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, मी तुम्हाला जागा करत आहे. डिसिजन तुमचा आहे, शॉर्टकट की सचोटी. जर तुम्हाला वाटत असेल की हा ट्रूथ लोकांपर्यंत पोहोचायला हवा तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओमधील उदाहरणे ही पब्लिक रिपोर्ट्सवर आधारित आहेत. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला टार्गेट करण्याचा उद्देश नाही.